नमस्कार, दीपाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बीटाचा स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हलवा। हा हलवा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे। तसेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो। इथे मी बीटाचा हलवा बनवण्यासाठी 2 ते 3 वाट्या किसलेले बीट घेतलेला आहे। तसेच एका पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहे। यामध्ये मी काजू, बदाम आणि बेदाणा हे वापरला आहे। तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुटचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे अगदी 2 मिनिटांसाठी मंद आचेवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। त्यामुळे आपल्या हलव्याला चांगला असा किंवा छान असा स्वाद येणार आहे। तुम्ही बघू शकता हे अगदी 2 मिनिटांसाठी तळले गेल्यानंतर आपण त्याला एका डिश मध्ये काढून घेऊयात। त्यानंतर अजून 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेऊयात आणि त्यानंतर आपण किसून ठेवलेले बीट आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर ते अगदी व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप व्यवस्थित असं सर्व बीटाला लागलं जाईल आणि बीटाचा हलवा व्यवस्थित आणि मऊसूत शिजल्यानंतरच खाण्यासाठी योग्य होतो। त्यासाठी आपण हलवा शिजवण्यासाठी आपण इथे दूध वापरणार आहोत किंवा तुम्ही चवीसाठी इथे मलाई सुद्धा वापरू शकता। मी इथे 2 वाट्या दूध यामध्ये घातलेलं आहे। तसेच 1 वाटी मी साखर घालणार आहे आणि हे साखर घातल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। त्यामुळे बघा अगदी साखरेचं पण व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामुळे हा हलवा आपला अगदी मऊसूत असा शिजला जाणार आहे। त्यानंतर आपण तळून ठेवलेले जे ड्रायफ्रुट्स होते ते आपण यामध्ये घालून घेऊयात। त्यामुळे आपला हलवा खूप छान बनेल। तुम्ही बघू शकता इथे मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत। त्यानंतर मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपण त्याला 10 मिनिटांसाठी मंद आचेवरती व्यवस्थित असं शिजून द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिटांनंतर हा हलवा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। त्यातील पाणी कमी झालेलं आहे आणि तो खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हलवा आपला ऑलमोस्ट आपला तयार झालेला आहे। इथे बघू शकता हा हलवा आपला तयार झालेला आहे। ही रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।